संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका आणि पैठण तालुक्यातील तुपेवाडी तांडा येथील शेतकरी नामदेव लालसिंग राठोड यांनी 23 ऑक्टोबर 2025 रोजी आत्महत्या केली। त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून या घटनेने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाची गंभीरता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। तुपेवाडी तांडा गावात दिवाळीच्या तयारीची गजबज सुरू होती। घराघरात फराळाची तयारी, दिवे लावणे, मुलांसाठी कपडे खरेदी करणे अशा छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी चालू होत्या। सगळीकडे आकाशकंदील, दिवे आणि लाइटिंगच्या माळांनी गाव लखलखून गेलेला, पण एका घरात मात्र अंधार पसरला होता, जिथे शेतकरी नामदेव राठोड यांच्या मानसिक आणि आर्थिक तणावाखाली होते। नामदेव राठोड वय सुमारे 45 वर्ष, हे मेहनती शेतकरी। त्यांचे शेत मोठं नव्हतं, पण गहू, तूर आणि कापूस यासारखी पिके ते घेत होते। त्यांचे घर साधे, स्वच्छ आणि निर्मळ होते। आई, पत्नी आणि 2 मुले, छोटा आर्य, मोठा दीपक, सर्वजण या घरात रोजच्या जीवनाची गोडी भरत होते। सकाळी उठल्यावर नामदेव शेतात कामाला जायचा। दिवसभर शेतात काम करायचे, असा त्यांचा नित्यनियम। उन्हाळ्यात, पावसाळ्यात, थंडीमध्ये आपले घर आणि शेत हेच त्यांचे आयुष्य। गेल्या काही वर्षापासून पिकांचे नुकसान, कमी बाजारभाव आणि कर्जाचा दबाव त्यांच्या मनावर सतत दडपण आणत होता। बँकेकडून घेतलेले 8 लाख रुपयांचे कर्ज आणि त्यावर वाढत चाललेले व्याज यामुळे आर्थिक ताण प्रचंड वाढला होता। 23 ऑक्टोबर 2025 सकाळचा प्रकाश हळूहळू शेतावर पसरत होता। नामदेव राठोड शेतात पिकांची पाहणी करत होता। प्रत्येक गवत, प्रत्येक दाणे, प्रत्येक रोप तो काळजीपूर्वक पाहत होता। पण त्याच्या डोळ्यासमोर दिसत होतं की यावर्षी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत। अतिवृष्टीने शेती ओली झाली होती, काही पिके पाण्यात बुडालेली, कीटकनाशकांचा प्रचंड हल्ला पिकांना खाऊन टाकत होता। जमीनही आधीप्रमाणे सुपीक नव्हती, त्यामुळे नवीन पिकेही उगवायला तयार नव्हते। नामदेवच्या मनात एकाच वेळी दुःख, निराशा आणि चिंता यांनी घर केलेलं। ही वर्षभराची मेहनत या पिकांवर अवलंबून घर चालवायचं होतं, आणि आता सर्व नष्ट झालं। तो स्वतःशी म्हणाला। दुपारी काही शेजारी आले। त्यांनी विचारलं, तुम्ही कर्ज फेडणार कसे? नामदेव फक्त शांत होता। चेहऱ्यावर थकवा आणि चिंता स्पष्ट दिसत होती। घरात परतल्यावर मुलं दिवाळीच्या तयारीत व्यस्त होती, पण आर्थिक तणावामुळे मुलांसाठी फराळ आणि कपडे खरेदी करणे शक्य नव्हते। तो खोलीत बसला, पण भयानक चिंतेत होता। तो मनाशी स्वतःशी विचार करत होता, माझ्या कुटुंबासाठी मी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला, पण आता काहीही शक्य नाही। मुलांसाठी कपडे घेणे, फराळ तयार करणे हे सर्व आता अशक्य आहे। आर्थिक ताण आणि निराशा हळूहळू त्याला गिळू लागली। घटना सकाळी जवळजवळ 11 वाजल्याच्या सुमारास घडली। त्याने घरातल्या लोकांपासून वेगळ्या शांत खोलीत जाऊन स्वतःला एकटे केले। त्याने आत्महत्येसाठी विषारी औषध घेतले, तसेच स्वतःला अशा स्थितीत ठेवले की तो झोपेत पडल्यासारखा दिसत होता, पण तो मृत अवस्थेत होता। आई, पत्नी आणि मुलं लगेच धावत खोलीत आले। हे सगळं पाहून ते थक्क झाले। नामदेव हालचाल करत नव्हता। मुलं रडू लागली। आई आणि पत्नी भावनिक हलाखीत। घरातील प्रत्येक वस्तू या घटनेचे साक्षीदार बनले। गावकऱ्यांमध्ये शोक आणि राग पसरला। काहींनी म्हटले, आम्ही मदत का केली नाही? काहींनी आर्थिक ताण आणि बँकेच्या दबावावर राग व्यक्त केला। स्थानिक पोलीस घटनास्थळी आले, फॉरेन्सिक तपास केला, औषधांचे नमुने गोळा केले आणि प्राथमिक अहवाल तयार केला। बँकेचे कर्ज, पीक नुकसान आणि विलंबित नुकसान भरपाई यामुळे आर्थिक ताण प्रचंड वाढला। मानसिक ताण, घरातील जबाबदारी, मदतीसाठी प्रयत्न असफल हे सर्व नामदेवच्या मानसिक अस्वस्थतेची कारणं ठरले। प्रशासनाने गावकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि कुटुंबियांसाठी प्राथमिक मदत उपलब्ध केली। नामदेव राठोडची घटना फक्त दुःख नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनातील संकटाची खरी ओळख आहे। शेतकऱ्यांचे आर्थिक संकट, मानसिक ताण आणि समाजाचे दुर्लक्ष किती गंभीर परिणाम करू शकतात हे यातून दिसते। शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत, नुकसान भरपाई आणि मानसिक आधार मिळणे गरजेचे आहे।
समाजाची जबाबदारी फक्त आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही. मार्गदर्शन, संवेदनशील संवाद आणि आधार देणेही महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाला जाणवावे की कोणत्याही शेतकरी किंवा गरीब व्यक्ती आर्थिक आणि मानसिक तणावात असल्यास मदत करणे आपली जबाबदारी आहे. समाजाने, प्रशासनाने आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना सुरक्षित, समर्थ आणि आधारयुक्त जीवन मिळवून द्यावे. ही कथा फक्त दुःखद घटना सांगत नाही, तर शेतकऱ्यांना मदत मिळण्याची, त्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देण्याची आणि समाजाची खरी जबाबदारी शिकवणारी आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.